पंचायत समिती निवडणुकीतील कामती गटातून विजयी झालेले भाजपचे उमेदवार कोमल अंकुश अवताडे यांच्या जात प्रमाणपत्र आणि शैक्षणिक दाखल्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते कैलास येवळे यांनी गंभीर आक्षेप घेत महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे। येवळे यांच्या म्हणण्यानुसार अवताडे यांनी नामनिर्देशन अर्जासोबत सादर केलेला शाळेचा दाखला अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळेचा नसल्याचे मुख्याध्यापकांनी स्पष्ट केल्याचा दावा आहे। तसेच जात प्रमाणपत्रावरील आउटवर्ड क्रमांक दुसऱ्याच व्यक्तीच्या उत्पन्न दाखल्याचा असल्याचेही समोर आल्याचे त्यांनी सांगितले। निवडणूक आयोगाने लवकर त्यांनी जे कागदपत्र बोगस होते त्याची चौकशी करून ते दाखला माहीत असता अक्कलकोट प्रांत सोलापूर सब डिव्हिजन 2 यांनी दाखला दिला की हा जातीचा दाखला जो आहे तो एडिट करून खोटावर बनावट दाखला तयार करून हा निवडणूक आयोगापासून जनतेची फसवणूक ही गोष्ट आहे। तरी निवडणूक आयोगाने लवकरात लवकर यांची कारवाई करून यांचं पद रद्द करून हे निवडणूक लावावी ही मी निवडणूक आयोगाला विनंती करतो। सब डिव्हिजन 2 अक्कलकोट प्रांत यांनी आपल्याला हे उत्तर दिले माहिती अधिकाऱ्यांमधून की आम्ही हा दाखला निर्गमित केलेला नाही किंवा कोमल अंकुश अवताडे यांना दाखला निर्गमित झाला नाही। कोमल अंकुश अवताडे कोमल रामचंद्र डोके त्यांची दोन्ही विवाहाच्या अगोदरील नाव आहे कोमल रामचंद्र डोके त्या नावाने किंवा असं आपल्या अक्कलकोटचे प्रांत सब डिव्हिजन 2 त्यांनी हा मला असा दाखला दिलेला आहे। आणि त्यांनी शाळेतला दाखला जो होता कुरनूर जिल्हा आम्ही तिथे माहिती शाळेतील माहिती माझ्या मुख्याध्यापकांनी त्या सही शिक्षकांनी सांगितले की त्या दोन्ही नावाची व्यक्ती त्या शाळेत शिकलेली नाही किंवा तिथे त्यांचं कुठल्याही प्रकारची नोंद आढळून आली नाही असा दाखला खुलासा दिला आहे। तरी यांचं पद रद्द करून तिथं फेरनिवडणूक होण्याची विनंती मी निवडणूक आयोगाला करतो। नाही झालं तर मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे उपोषणाला अमर उपोषण करणार आहे। तर लवकरात लवकर जर नाही सखोल चौकशी करून पद रद्द नाही करता केलं तर मी निवडणूक आयोगासमोर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगासमोर उपोषणाला बसणार आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून अवताडे यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांचे पंचायत समिती सदस्य रद्द करावे अशी मागणी यांनी केली आहे। कैलास येवळे राहणार हळवडी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर हळवडीतील रहिवासी आता जे पंचायत समिती जिल्हा परिषद 2026 निवडणूक जी लागली त्या निवडणुकीमध्ये कोमल अंकुश अवताडे यांनी कामती बुद्रुक पंचायत समितीमधून पंचायत समितीसाठी फॉर्म भरला होता। नामाप्र मागासवर्गीय स्त्रीसाठी हा प्रवर्ग होता। त्यांनी राखीव प्रवर्ग होता त्या ठिकाणी त्यांनी कुणबी मराठा हा जातीचा दाखला काढून बोगस बनावट आणि खोटा दाखला तयार करून त्यांनी तिथं नामनिर्देशन पत्र भरलं आणि ते विजयी झाल्या। तर आम्ही त्या दाखल्याची चौकशी केली असता प्रांत साहेबाकडे किंवा जिल्हा परिषद शाळेत त्यांनी जे दाखले जोडले तिथून आम्हाला माहिती अधिकाऱ्यामध्ये असं निदर्शन आलं की हा जातीचा दाखलाही बोगस आहे आणि शाळेचा दाखलाही बोगस आहे। तरी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने लवकरात लवकर याची दखल घेऊन यांचा तत्काळ पद्धत रद्द करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला विनंती करतो। मी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दाखल केले आहे, जात पडताळणी ऑफिसला दाखल केलेलं आहे आणि तहसीलदार मोहोळ या तिन्ही ठिकाणी दाखल केले। आणि म्हणजे राज्य निवडणूक आयोगाला एवढीच विनंती आहे की असे लोकशाहीला काळिमा फासणारे व्यक्ती किंवा जे लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत आहेत अशा लोकांना तात्काळ त्यांच्यावर कारवाई होऊन जे खोटे दाखले बोगस दाखले जोडलेत त्याची चौकशी करून त्यांचं पद रद्द करून फेरनिवडणूक लावण्याची राज्य निवडणूक आयोगाला मी विनंती करतो।